संगमनेरचे सहयोगी तसेच संगमनेरचे रहिवासी, आसपासच्या गावातून आलेले असे सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार। मी आधीच म्हटलं आहे की सत्यशोधक असायला पाहिजे। ज्यांना सत्य शोधायचं असतं ते सत्य मिळाल्याशिवाय चैन घेत नसतात। अनेक जन्मांतरातलं जे आपण पुण्य गाठलेलं आहे, सत्य शोधताना आपण ज्या ज्या गोष्टी मान्य करत गेलात, आज त्याच्याच पुण्य प्रतापाने आपला जन्म या आधुनिक काळामध्ये या महान थोर योगभूमी भारतभूमीत झालेला आहे। ही भारत माता योगभूमी आहे। योगभूमी म्हणजे ह्याच्या जन्मलेल्या मनुष्याला योग प्राप्त होऊ शकतो फार सहज। त्याला कारण ह्या देशामध्ये अनेक संत साधू झाले, कित्येक अवतरणं झाली। विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की स्वतः रामचंद्र सुद्धा अनवाणी आणि साक्षात सीतादेवी ही सुद्धा इथे अनवाणी चाललेली आहे। अशा ह्या पुण्यभूमीत आपला जन्म झालेला आहे। आता येताना मी कोमळवाडी म्हणून गाव आहे तिथे बघायला गेले। ते फार भयंकर दुष्काळग्रस्त ते असं एक गाव आहे। जवळपासची बरीच खेडी तशातच स्थितीत आहेत, ओसाड पडलेली। तिथे मला कळलं की कानिफनाथांची समाधी आहे। त्या समाधीची स्थिती बघून मला इतकं आश्चर्य वाटलं की एवढा महान आत्मा त्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। कोणीतरी प्रश्न विचारला की माताजी एवढे मोठे महात्मा इथे झाले, मग ह्या लोकांची अशी स्थिती खराब का? तर मी असं सांगितलं की ह्या मोठ्या साधू संतांना आम्ही लोकांनी छळलेलं आहे। त्यांना मुसलमान म्हटलं, त्यांना मारलं, इतकं लोक म्हणतात की त्यांना मारून नाही टाकलं। त्यांना खायला प्यायला सुद्धा पाणी दिलं नाही। पण तसाच एखादा जर भामटा आला जेलमधून सुटून आणि त्यांनी जर ढोंग केलं आणि तो जर भगवे वस्त्र घालून आला की लागले आपण त्याच्या पाठीमागे। त्यांनी काहीतरी हात चलाखीचे दाखवलं की आपल्याला असं वाटतं केवढे मोठे बाबाजी, कुणी बाबाजी आले की लावले आपण। जरी म्हटलं की ही खेडूत मंडळी आहेत आणि ह्यांना एवढा समज नसला तरी परमेश्वराला ओळखण्याची शक्ती ही फक्त खेडेगावाच्या लोकांना जास्त असायला पाहिजे असं मला वाटतं। कारण ते साधे सरळ भोळे लोक आहेत, पण खुळेपणाला भोळेपण म्हणता येत नाही आणि या खुळेपणामध्ये आपण किती वाहवलेले आहोत ते आधी बघितलं पाहिजे। सहयोग म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मा, त्याचं दर्शन घडणं। कोणत्याही धर्मात, विशेष करून हिंदू धर्मात जे आदिशंकराचार्य झाले, ज्यांनी ह्या धर्माचं पुनरुत्थान केलं, त्यांनी सांगितलं की आत्मबोधाशिवाय मार्ग नाही। हा आपला गाभा आहे। बाकीचं जे काही आपण करत राहतो त्याला काही अर्थ राहणार नाही जर आपण आत्मबोध घेतला नाही। वेदामध्ये पहिल्यांदा सांगितलं त्यांनी, जो पहिला श्लोक आहे त्याच्यातच लिहिलं आहे की जर हा वेद वाचून तुम्हाला विद झालं नाही, विद म्हणजे काय, आपल्याला जे वाटतं की आपल्या डोक्यात गेलं पाहिजे असं त्याचा अर्थ नाही। विद म्हणजे काय? विद म्हणजे तुमच्या नसानसातून हे कळलं पाहिजे। तुमच्या मज्जातंतूवर, ज्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची जाणीव आली पाहिजे। तेव्हा याला आत्मबोध असा शब्द बोध काढलेला आहे। त्याचा बोध झाला पाहिजे। असं नाही की वाचून पुस्तक वाचून आम्ही फार शहाणे झालो आणि आता मी वेद संपन्न झाल्यामुळे आता आम्ही याला आत्मबोध झाला, अशातली गोष्ट नाही। आपल्याकडे तुकारामांनी कोणचे वेद वाचले होते, कोणत्या शाळेत गेले ते, कोणत्या युनिव्हर्सिटीत गेले ते, नामदेवांनी काय केलं होतं, त्यांना सगळं विद होतं। विद होतं म्हणजे त्यांच्या
संबंध नसा नसात आत्म्याचं दर्शन होतं. तसं झाल्याशिवाय धर्माला किंवा कोणत्याच गोष्टीला काही अर्थ राहत नाही, असं म्हणजे सर्व शास्त्रातच लिहिलेलं आहे. आत्मबोध झालाच पाहिजे, त्याशिवाय लोकांना कळणार सुद्धा नाही. जगामध्ये कृष्णाने सांगितलंय की 3 प्रकारचे लोक असतात. एक तर तामसिक, दुसरे राजसिक आणि तिसरे सात्विक. तामसिक लोक ते असतात जे खोट्या गोष्टींकडे, चूक गोष्टींकडे लक्ष देऊन त्याचं महत्त्व करतात आणि ते महत्त्व करताना संबंध आयुष्य आपलं त्याच्यात वेचून टाकतात. आज आपल्या समाजाची ही स्थिती आहे. आपण खरोखर तामसिक प्रवृत्तीचे म्हटले पाहिजे की कोणत्या तरी चूक गोष्टीला मान्यता देऊन त्यासाठी आपलं आयुष्य आपण बेकार करून टाकतो, त्याबद्दल विचार करत नाही. दुसरे राजसिक लोक सांगितलेले आहेत की जे विचार करतात पण त्यांना हे समजत नाही चूक आहे की चांगला आहे, कारण विचार नुसते करतात. विचार करून काय उपयोग, कारण विचार कुठे जाऊ शकतो. एखाद्या माणसाचा खून करावा आणि मग त्यांनी असा विचार करावा की बा करणं भाग होतं, काय करणार, त्याला त्याचा खून केल्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं, म्हणजे त्याच्यात काही चूक त्यांना दिसत नाही. असे लोक राजसिक असतात. हे पाश्चिमात्य देशातले लोक, फॉरेनचे लोक हे राजसिक आहेत. पण सात्विक मंडळी ती असतात जे सत्य काय ते ओळखतात आणि सत्याकडे आपलं लक्ष देतात. त्यांचं लक्ष सगळं असं असतं की सत्य कसं मिळवायचं. अशी जी मंडळी असतात ती खरी सात्विक आणि तीच परमेश्वराला प्राप्त होऊ शकते. म्हटलेलंच आहे, एऱ्या गबाळ्यांचे काम नव्हे. गबाळ्या लोकांसाठी हे नाहीये. गबाळ्या लोकांना लोक येऊन लुटतात, लुबाडतात, काही काही खोटं पसरवतात आणि त्याच्याचकडे आपलं लक्ष असतं. भक्ती मार्ग सांगितला तो एवढ्यासाठी की भक्ती करावी, परमेश्वराकडे लक्ष असावं, हृदयामध्ये परमेश्वराला बसवायचं. नुसतं तोंडाने जप 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 करून काय होणार आहे. कबीराने सांगितलं, कर का मन का छाडी दे, मन का फेर. पण हे सगळं पुस्तकात वाचायचं, ते आपल्या डोक्यात काही जात नाही. म्हणायचं ते आणि करायचं तेच, त्यात काही फरक राहत नाही. ह्याला कारण एकच की अजून आत्म्याचा प्रकाश आलेला नाही. एक जर कुत्र किंवा एखादा जर घोडा असला आणि त्याला आपण म्हटलं की तू घाणीच्या रस्त्यातून जा, तो सरळ निघून जाईल, त्याला काही त्रास होणार नाही. पण एका मानवाला होतो. एखाद्या मानवाला सांगितलं तर तो म्हणे बाबा ही शिक्षा कशाला मला, कारण त्याला त्याची घाण समजते. आणि जर मानवाला सांगितलं की हे वाईट आहे, वाईट कर्म आहे, हे पाप आहे, करू नकोस, की तो ते मुद्दामून करतो. पापाची घाण त्याला येत नाही. ते जे काही लिहिलं की पापाची वासना नको दाऊ डोळा, ते फक्त ज्यांनी लिहिलं त्यांच्यासाठी आणि ज्यांनी वाचलं त्यांनी नुसतं वाचण्यासाठी. ती वासना आहे हे आपल्या लक्षात येत नाही. त्याच्याकडे आपलं चित्त असं जातं की जसं एखाद्या मधमाशीला मधाकडे लक्ष असतं. उलट चांगल्या मार्गाला जाण्याला मात्र लोकांना त्रास घडतो. ह्याला कारण काय असं? कारण असं की अजून ती आपली उन्नती झालेली नाही, जिथे आपल्याला जे काही अधर्म आहे तो अधर्म वाटतो. भांडावं लागतं स्वतःशी, अरे हा अधर्म आहे, आईने सांगितलं, बापाने सांगितलं, गुरुने सांगितलं, हा अधर्म हा करायचा नाही, पण आता करायचं काय. आपापसात भांडणं सुरू होतात. म्हणजे आपल्या डोक्यातच, डोक्याचं हृदयाशी भांडण, हृदयाचं शिकवणीशी भांडण. सुसंस्कृत माणसाला सुद्धा हा त्रास होतो पुष्कळ. असं हे मन चंचल होऊन जातं, इकडे तिकडे वाहवत राहतं. अशा प्रकारची ही राजसिक मंडळी झाली. पण सात्विक मंडळी मात्र त्यांना घाण आवडत नाही. आता हे जे मोठमोठाले साधू संत ह्या महाराष्ट्रात झाले, त्यांना काही सांगावं लागायचं की बाबा रे तू असं करू नकोस, तसं काही सांगावं लागायचं नाही. कारण ते संत झाले, ते सात्विक झाले. ते काही घर सोडून संन्यास घेऊन काही बसले नव्हते. सगळ्यांना बायका मुलं पोरं सगळे होते. तेव्हा संन्यास घेतला पाहिजे आणि संन्यास घेतला म्हणजे परमेश्वर मिळेल असेही लोक तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही आपले लगेच कपडे 2 रुपयाला जाऊन रंगवून बसले की तुम्हाला वाटतं वा झालो आता मी देवाच्या दारात येऊन बसलो. अशा पलायनवादी लोकांना परमेश्वर कधीच मिळणार नाही. जे लोक अशा बाबड्या गोष्टींकडे धावतात त्यांनाही परमेश्वर कसा मिळावा बरं. आता एक आली म्हणे पालखी, तर ती पालखी काय आली, पैसे कमवण्याचे धंदे तुम्हाला दिसत कसे नाही. पोट भरू लोक आहेत,
ते आपले पोट भरण्यासाठी इथे 2 पैसे ठेवले, 4 पैसे ठेवले असं म्हणतात. परमेश्वराला पैसा म्हणजे काय माहिती आहे का? त्याला याची अक्कल नसते. पैशाची अक्कल परमेश्वराला नाही, ते तुम्ही बनवलेला आहे पैसा ही गोष्ट. त्याला काय माहिती पैसा काय आहे? तुम्ही काहीतरी माणसांनी बनवला आणि त्याच्याबद्दल वादावादी करता आणि त्याचं महत्त्व करता. परमेश्वराला काय? त्यांनी सगळंच तुम्हाला फुकट दिलं आहे. हा आकाश बघा तुम्हाला फुकट दिलं आहे, ही हवा तुम्हाला फुकट दिली, तुम्ही पाणी पिता ते तुम्हाला दिलेलं आहे. जेव्हा माणूस हात घालतो तेव्हाच त्याला पैसे द्यावे लागतात. जोपर्यंत माणसाचा हात नाही तोपर्यंत सगळं परमेश्वराने फुकटच दिलेलं आहे. आज तुम्हाला मानव केलं तेही फुकटच केलं. त्यासाठी किती पैसे मोजले होते तुम्ही? उद्या जमिनीमध्ये तुम्ही बी पेरता, ह्या जमिनीला किती पैसे देतो आपण? तिला समजतं का पैसे काय ते? पण बी कसं उगवायचं हे कसं बरोबर कळतं? कारण ती जिवंत क्रिया आहे आणि परमेश्वर हा जिवंत आहे, काही मेलेला नाही आहे. नारळाच्या झाडाखाली जर कुणी झोपलं आणि किती जरी झाडं असली तरी माणसावरती नारळ पडत नाही, तो कसा? जर एखादं जानवरही पडलेलं असलं तर झाडाखाली तर त्याच्यावर पडत नाही नारळ, हे कसं घडतं? हे कोण घडवतं? याला उत्तमभरा प्रज्ञा असं म्हणतात. ही शक्ती सगळीकडे पसरलेली आहे. जिवंत कार्य जे काही जगातलं ते करत असते. आपण एका फुलातनं एक फळ काढू शकत नाही आणि आपल्याला केवढा अहंकार आहे, आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. तेव्हा जे मिळवायचं ते जिवंत मिळवायचं आहे. जे आपल्यामध्ये खरं आहे ते मिळवलं पाहिजे. अशा खऱ्या उमेदीने जे लोक आले त्यांनाच हा मार्ग साधण्यासारखा आहे. पण जे नसते थोताण आणि खोटे गुरु करून बसले त्यांना हा मार्ग मिळणार नाही. मी आधी स्पष्ट सांगितलं होतं आणि मी तुमची आई आहे, मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. मला काही तुम्ही इलेक्शन लढायचं नाही किंवा मला काही नोकरी करायची नाही. मला फक्त तुम्हाला जे तुमचं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे, ही माझी एक जबाबदारी आहे. ती तुम्हाला समजावून सांगायची, कळकळीने प्रेमाने अगदी आंतरिक हृदयाच्या इच्छेने हे सांगायचं आहे की बाबा रे, हे तुझं आहे, तुझं पाशी ते तुम्ही घेऊन घ्या. आणि ते अगदी सोपं आहे, अगदी सहज आहे. सहज, सह म्हणजे तुमच्याबरोबर, ज म्हणजे जन्मलेला. ही कुंडलिनी तुमच्याबरोबरच जन्मलेली आहे. ही त्रिकोणाकार अस्थिमध्ये इथे जर तुम्हाला दिसत असले इतक्या लांबून तर बघा की कशी बसलेली आहे. आणि त्याच्यावरती ही 6 चक्र वर आहेत आणि खाली एक चक्र आहे. खाली चक्र गणपतीचं आहे आणि गणपती कुंडलिनी ही गौरी माता आहे. अजून तिचं लग्न झालेलं आहे पण अजून तिच्या पतीचं तिला दर्शन झालेलं नाही, म्हणून ती अजून कुमारी आहे. अशी ही गौरी माता ह्या त्रिकोणाकार अस्थिमध्ये बसलेली आहे आणि गणपती तिचं रक्षण करतोय. गणपती म्हणजे काय? गणपती म्हणजे पवित्रता, शुद्धता, बाल्यवस्था, ज्याला आपण अबोधिता म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये इनोसेन्स म्हणतो. ते आपल्या सर्वांच्यामध्ये आहे पण ते आपण मारून टाकलेलं आहे. चलाखी करायची, फार हुशारी दाखवायची, अधर्माने वागायचं, आई बहिणी नाही ओळखायच्या, म्हणजे तो गणपती झोपी जातो. इकडे घरात गणपती ठेवायचा आणि वागायचं मात्र राक्षसासारखं. तर हा जो आपल्यामध्ये गणपती आहे हा आधी थोडा बहुत जागृत असायला पाहिजे. म्हणजे जो मनुष्य फार चालाक आहे, आता समजा हिटलर मला म्हणेल की मला पार करा, तर मला ते जमायचं नाही. जी काही किमया घडायची आहे त्याच्यामध्ये थोड्या मोठ्या गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या बहुतेक आपल्या भारतातल्या लोकांमध्ये फार आहेत. म्हणजे लोक तसे धार्मिक आहेत. पाश्चिमात्य देशात मात्र लोक नरकात लोळत आहेत. त्यांच्यापासून काही शिकण्यासारखं, नरकात पडलेले. तिथे जर ते उठून उभे राहिले तर आपण का उठून उभे राहू नये? पण आपण त्यांचं आता अगदी पूर्ण अनुकरण करायचं ठरवलेलं आहे. ते कोणत्या गर्तेत आहेत ते आपल्याला माहिती नाही, ते कोणत्या परिस्थितीत आहे आपल्याला माहिती नाही. नुसती आर्थिक परिस्थिती जर दुरुस्त झाली तर सगळं दुरुस्त होतं, अशी आपली जी कल्पना ती अगदी चुकीची आहे, अगदी चुकीची आहे. कारण आर्थिक परिस्थिती त्यांची अगदी चांगली आहे पण बाकी सगळं गडबड आहे. त्यांच्याकडे एकच उदाहरण द्यायचं म्हणजे लंडन शहरामध्ये एका आठवड्यामध्ये 2 मुलं आईवडील मारून टाकतात, चांगली मुलं, कारण झेपत नाही म्हणून. कारण इतकी दारू पितात, गांजा पितात की त्या बेशुद्ध अवस्थेत त्यांना काही सुचत नाही, आपल्या मुलांना मारून टाकतात. त्याच्यावर पैसे कमी पडतात, कारण इतकं जर प्यायचं झालं तर कुठून आणणार पैसे? तेव्हा ज्याला आपण म्हणतो की आर्थिक परिस्थिती दुरुस्त होईल, तर ती परिस्थिती दुरुस्त झाली तरी तुम्ही धार्मिक व्हाल किंवा फार शांतीत तुम्ही राहाल असं नाही. उलट त्या देशांमध्ये जेवढी अशांती आहे ती ह्या देशात नाही. तेव्हा गरिबी चांगली आहे असं माझं म्हणणं नाही, पण गरिबी सुद्धा झेपायला आधी योग घडला पाहिजे. सुदामाला कृष्णाला भेटावं लागलं तेव्हा त्याच्या घरात सोन्याची द्वारिका झाली, हे तुम्हाला माहिती आहे ना.
तेव्हा तुमचा जेव्हा योग घडेल तेव्हाच तुम्हाला क्षेम मिळेल, असं श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेलं आहे. योगक्षेम वहाम्यम, क्षेम आधीने म्हटलं, योग घेतल्यावर मग क्षेम तुमचं मी वहन करीन, असं त्यांचं वचन. म्हणजे आधी योग घ्या, मग तुम्ही म्हणा परमेश्वराने तुमचं काय केलं. म्हणजे माझ्याकडे लोक सांगतात, माताजी बघा आम्ही एवढी गुरुभक्ती केली, इतकी पारायणं केली, काय नाही, सगळा आजारीचा आजारी, मी कॅन्सरनी आता आजारी, इतक्या आम्ही पाय तोडले, वारी केल्या, आणि आमची ही स्थिती. काय झालं तुम्हाला? तर मला क्षयाचा आजार. अहो तुम्हाला कोणी सांगितलं होतं 1 महिना तिथे तरपडत जायचं आणि ती तंबाखू खायची? कोणी सांगितलं होतं तुम्हाला? परमेश्वराने सांगितलं की ज्ञानेश्वराने सांगितलं? त्यांनी काय तुम्हाला